एकदम सोपा प्रश्न आहे, परंतु या प्रश्नामध्ये 2 ते 3 घटकांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे हे उदाहरण सोडवताना काळजी घेतली पाहिजे. काय म्हटलंय? काय म्हटलंय पहा. नेहा दररोज प्रत्येकी 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला 5 फेऱ्या चालत पूर्ण करते. तर ती एका आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर चालत पूर्ण करते? नेहा नावाची मुलगी आहे. ती काय करते? प्रत्येकी 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती. त्रिकोणाबद्दल माहिती सांगितली आहे बघा. त्रिकोण आहे आणि तो त्रिकोण कसा आहे? प्रत्येकी 100 मीटर बाजू, म्हणजे ही पण बाजू 100, ही पण बाजू 100, ही पण बाजू 100 मीटर. या अर्थी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की हा जो त्रिकोण आहे तो समभुज त्रिकोण आहे. कसला त्रिकोण आहे? समभुज त्रिकोण. आलं लक्षात? समभुज त्रिकोणाच्या तीनही बाजू सारख्या असतात, एकरूप असतात आणि तीनही कोन सुद्धा एकरूप असतात. त्यामुळे हा समभुज त्रिकोण आहे. आता काय म्हटलं? नेहा दररोज काय करते? 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला 5 फेऱ्या चालत पूर्ण करते. असं किती दिवस करते? तर पूर्ण आठवड्यात करते. आता आठवड्याचे दिवस किती? तर आठवड्याचे दिवस मात्र 7. आता काय सांगितलंय? काय माहिती दिली बघा. मैदान कसं आहे? मैदान त्रिकोणाकृती. करेक्ट. आणि त्रिकोण कसला आहे? समभुज. बरोबर, समभुज. त्यानंतर काय सांगितलंय? त्याची बाजू किती आहे? 100. आता सोडवायला सुरुवातच करूया आपण. एका त्रिकोणाची एक बाजू 100 आहे, म्हणून 3 बाजू किती होतील? म्हणून त्रिकोणाची त्या परिमिती किती येईल? परिमिती किती येईल? परिमिती येईल त्याची 3 गुणिले 100 म्हणजे 300 मीटर. ही काय झाली? परिमिती. 300 मीटर काय झाली? परिमिती. म्हणजे नेहा त्या मैदानाला एक फेरी मारल्यानंतर 300 मीटर अंतर कापते. असं ती काय करते? दररोज 5 फेऱ्या पूर्ण करते. म्हणजे दररोज 5 फेऱ्या. किती फेऱ्या? फेऱ्या 5. 5 फेऱ्या आणि एका फेरीत किती मीटर कापते अंतर? 300. म्हणजे दररोज किती अंतर कापेल ती? 5 गुणिले 3 1500. 5 त्रिक 15, 200 ते 1500 मीटर ही काय करते? प्रत्येक दिवशी चालते. किती? दर दिवशी किती चालते? दर दिवशी 1500 मीटर चालते. आता बघा हे दोन झालं. हा काय होता? भाग 1, हा भाग 2, तर हा भाग तिसरा आहे. असं किती चालते? आठवडाभर चालते. मग आठवड्याभरात कापलेलं अंतर किती येणार? आठवड्यातील अंतर करू आपण. आठवड्यातलं अंतर किती येईल? 1500 गुणिले 7. आता आपल्याला टेबल म्हणजे पाढा जर नीट पाठ असेल ना, मुखोद्गत असेल, तर आपण पटकन सोडवू शकलो असतो. 15 सप्ते 5 चौदरसे म्हणजे 105 आणि वरती 2 0. आता आपल्याला क्वांटिटी माहिती पाहिजे. म्हणजे 1 किलोमीटर बरोबर किती मीटर, 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर, हे सगळं जर मुखोद्गत असेल किंवा साकल्याने पूर्ण ज्ञान असेल तर आपण पटकन सांगू शकतो. 10,500 मीटर म्हणजे किती किलोमीटर? 10,500 मीटर म्हणजे 10 किलोमीटर आणि 500 मीटर. किती? 10 किलोमीटर आणि 500 मीटर. पहिलं उत्तर काय? 12 किलोमीटर. दिस इज रॉंग आन्सर. दुसरं काय? 3 किलोमीटर आणि 500 मीटर, हे पण चुकीचं उत्तर आहे. हे 14 किलोमीटर आणि 500 मीटर, हे पण चुकलंय. आणि शेवटचं उत्तर आहे 10 किलोमीटर आणि 500 मीटर, हे करेक्ट उत्तर आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ समजला नसेल तर पुन्हा पुन्हा पहा आणि त्यातली जी क्लुप्ती आहे, त्यातला जो अवघड भाग आहे तो समजून घ्या आणि यशस्वी व्हा. सराव नियमित ठेवा. नियमित सराव केल्याने
यशाचा मार्ग सुकर होतो. व्हिडिओ सर्व मित्र मैत्रिणींना फॉरवर्ड करा. अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा. धन्यवाद. थँक्यू.